हॅलो. आव बाजारात जायचं होतं म्हणून साडी घातली, पण काय फायदा झाला नाही. मालकच आले घरी. हां, म्हणजे कधी मला जायचं असलं ना बाजारात तर थांबते तर ये म्हणतात लवकर, पण उशीर झाला मला आणि ते पण जरा थकून आले होते आणि म्हणून ते घरी आले डायरेक्ट. पुन्हा नाही गेली मी बाजारात. आणि उद्याच्याला रविवार आहे आणि उद्याच्याला घरीच आहेत, जाणार नाही तर ते कामाला उद्याच्याला. तर उद्या आम्ही जाऊ पनवेलला. आता गावाला जायचं आहे ना, तर काही शॉपिंग बिपिंग करायची आहे, तर मग उद्या जाता येईल म्हणलं राहू द्या आता. तर मस्त टरबूज घेऊन आले, तर खरबूज आणले, तर टरबूज आणि खरबूज. तर आता सध्या आम्ही टरबूज चिरले तर बरं का. हां, 2 टरबूज चिरले, तर लय मोठाले नाही तर बारीक बारीक टरबूज. हां, टरबूज कसे असते तर बारीकच असतात ना, लय मोठाले नसते. तर ते लय मोठाले असते ते ते गोड नसते तर पांचट असते. तर हां, बारीक बारीक टरबूज ते असते तर जरा गोड. गावरान गावरान माहिती आहे ना तुम्हाला? गावरान. हां, गावरान तडका टरबुजांचा पण असतंय, कळलं का? टरबूज टरबूज कोणाच्या लक्षात आलं? कमेंटमध्ये सांगत जा. हां, कमेंटमध्ये मी रिप्लाय पण करू शकत नाही, तुम्ही सांगा, मी बघते ना ते तुमचं रिप्लाय बघते. हां, आता मला कुणीतरी कमेंट केली बरं का, मॅडम तुम्हाला बनाना छोटा आवडतो का मोठा? तर मी काय बोलणार नाही त्याच्यावर बरं का, कारण की मला बनाना आवडतच नाही. हां, ते बनाना मी नाही बी खाल्ला तरी बी बघा मी कशी आहे, मस्त. कारण की मी व्यायाम करते. हां, एक्सरसाइज. रोज उठलं की उड्या मारते, उलट्या सुलट्या कशा बी उड्या मारायच्या, पुन्हा मग योगा करायचा थोडा टाइम. हां, आता बनाना का आवडत नाही मला ते बी सांगते मी तुम्हाला. बनाना मला डॉक्टरने सांगितलं होतं बरं का, की असे म्हणजे कडधान्य मुरलेले आणि बाजरीची भाकर, भात, आपले तांदूळ जे असतात ना ते तांदूळ शिजवून त्याचा भात, प्लस हे बनाना, अजून ते द्राक्षे, ह्या अशा गोष्टी मला माहीत नाही का म्हणून की खायला सांगितल्या नव्हत्या. अजून बरंच आहे, मला वाटतं या गाजर पण खायची नव्हती. हो, अशा बऱ्याच गोष्टी. ते पपई खायची नव्हती बघा, पपई. हां, पपई पण खायची नव्हती. तर 2 वर्ष मला ती पथ होती माहिती आहे का? तर माझं म्हणजे हाडं ठिसूर झाले होते माझी. हाडं ठिसूर झाले होते. ते कशाने झाले होते माहिती आहे का? आता नसबंदीचं ऑपरेशन झालं माझं मुलाचं, म्हणजे लेकर थांबवायचं ऑपरेशन झालं माझं. व आणि ऑपरेशन झाल्यास 5-6 महिन्यात बाई नुसती असलीच झाली, डबरी मबरी ढोली. हां, चरबी आली लई अंगावर. व ते वेगळी, म्हणजे आपलं ओरिजिनल मांस नाही. हां, तर काय करायचं मग माहेराला गेल्यावर आमच्या माहेरचा डॉक्टर गावातलाच बरं का. हां, आपला गावालाच डॉक्टर आणि वयस्कर. आणि त्यानं काय सांगितलं माझ्या आईला, की पोरीला हे मांस नाही तिचं ओरिजिनल, हे फॉकदारून गेली म्हणली नुसती, आणि त्याच्यासाठी इंजेक्शन घ्यावा लागेल म्हणले. 2 इंजेक्शन दिले हो मला, 2 इंजेक्शन दिले.
चर 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 भाजत गेलं माझ्या शरीरामध्ये ते इंजेक्शन. असं चर वाजलं इंजेक्शन दिल्यावर. आणि तशा इंजेक्शनानं बघा ते माझं मास तर कमी झालं पण हाडं बी पुन्हा ते कुजायला लागले, कुजली. हां, अशी निर्जीव झालं की पुन्हा उठूनच बसायना, वाचा बी बंद झाली शेवटी पुन्हा. असं लय कुटाणा झाला, लय मरता मरता वाचले. आणि तेव्हा 2 वर्ष मला पत होती आणि तेव्हापासून ना काही गोष्टी मी नाही करत. आता काही गोष्टी नाही करत म्हणजे तुम्हाला जे डाऊट आहे ना त्याच गोष्टीची मला पत्त होती. स्पष्ट सांगायचं म्हणलं तर कळलं का? नवरा बायकोची पत 2 वर्षे कसलंच नाही. आणि मग त्या 2 वर्षांनंतर मी बी चांगली झाले, पण माझ्या नवऱ्यात थोडासा कुठंतरी फॉल्ट घ्या समजून आता तुम्ही. कळलं का? हा, 2 वर्षे पत होती. पत जे तुम्हाला डाऊट आहे ना, मॅडम तुम्हाला बनाना मोठा आवडतं का छोटा आवडतं, तर कोणताच आवडत नाही मला. कळलं का? त्याला हे काळीज आपलं आहे ना लहाचर कधीच करायचं नसतं. तेव्हा मग आपल्या आवडीनिवडी आपल्याला अशा डांबून ठेवता येतात. 4 दिवसाची चांदणी. अहो 4 दिवस मी ह्या सोशल मीडियावर काय म्हणते ते जगासारखं जगाला वागून दाखविल्यामुळं कुठल्या कुठं आयुष्य स्वतःचं मी माझ्या घेऊन गेले व ह्याची कल्पना आहे बरं का मला. असं नाही की नाही, पण आता सोशल मीडिया आणि चालू आयुष्य त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी म्हणत नाही कोणाला चांगलं बरं का. तर जे आहे ते असू द्या. आपण आपल्याला कधी विसरायचं नाही. आपण कोण आहोत आणि कशा आहोत, आपण कुठल्या गोष्टी कराव्या किंवा नाही कराव्या हे प्रत्येकावर अवलंबून आहे. जसं की माझ्यावर माझं आयुष्य नक्कीच अवलंबून आहे. सोशल मीडियावर 5 वर्ष झालं. ह्या 5 वर्षामध्ये असा दावा कुणी बी करावा की गायकवाड तू कोणाची तरी फसवणूक केलीस, कोणाची तरी म्हणजे अशी लूटमाप केलीस, कोणाला तरी झाशास घेतलंस, कोणाला तरी गोडगोड बोलून जवळ केलंस आणि त्याचा फायदा घेतलास वगैरे वगैरे. अरे बाबा, मी लोकांना, मला जवळ करणाऱ्या लोकांना कुठल्या पद्धतीने लाभ करत आले ना ते माझ्या जीवाला माहिती आहे. हा, त्यासाठी सुद्धा ह्या सोशल मीडियावर मला खूप खूप स्वतःला वाईट बनावं लागलंय. काय बाई आहे, काय बोलती या. अरे पण बोलायला कुणी शिकवलंय? तुम्ही लोकांनीच शिकवलं मला बोलायला. हा, तुम्ही मला समजून घेता तर मग मी तुम्हाला का बोलेल? तुम्ही मला समजूनच घेत नाही म्हटल्यावर मी तुमचं का बोलून घ्यायचं? किती सिंपल आहे. असू द्या, जाऊ द्या. तर आपण ना लवकरच दुसरं चॅनल वंदना गायकवाड नावानंच ओपन करणार आहोत. ओपनिंग होणार आहे, पण ते ह्या चॅनलवरची ती स्ट्राईक निघून गेल्यावर. तोपर्यंत सपोर्ट करा दादा भावांनो, मला सपोर्ट करा. का सपोर्ट नाही तुम्ही करू शकत? पण का? अरे बाबा, मला माहित आहे, मी जाणून आहे तुम्हाला ऐकायला काय आवडतं. म्हणूनच तर मी तुम्हाला जे आवडत होतं त्याच पद्धतीनं या सोशल मीडियावर
मुद्दे घेऊन येत होते, त्याच्यामध्ये बोलत होते. पण सोशल मीडियावर जे त्या टीम आहेत ना, हे चालवणाऱ्या, यूट्यूब म्हणा, तिकडं ते फेसबुक म्हणा, अजून काय काय ॲप आहेत त्या चालवणारे, त्या टीम असतात म्हण, त्यांच्या मनावर आहे. कोणाला पोटभर खाऊ द्यायचंय आणि कोणाच्या तोंडातला घास असा काढून घ्यायचा आहे, त्यांच्या मनावर आहे, आपल्या मनावर नाही. म्हणून तर माझ्या चॅनलवर स्ट्राईकवर टाकले आता आणि ताब्यात घेतले माझं चॅनल. असू द्या, घेऊ द्या, आपल्याला काही हेच होतं का? आपलं पूर्ण आयुष्य गेलं या कबाड कष्ट करून आणि घाम गाळून आपलं पोट भरता हे काय 4 दिवसाची चांदणी असं आहे. काय हरकत नाही. तर एक नियम अजून आहे, ते म्हणजे आता हे जर माझं चॅनल त्यानं उडवलं तर पुन्हा मी चॅनल खोलू शकत नाही. तर त्याच्यात बी मान्यता आपली असणार आहे का? तर त्यांच्या मनावर आहे शेवटी. सोशल मीडिया हँडल करणाऱ्याच्या. अरे करा काय बोलावा तुम्हाला. कुठं बी गेलं ना तर पळसाला 3च पानं म्हणतात का, तशी गत आहे. चलती तिकडं भलती. ज्यांचे चॅनल कितीतरी पटीने वाईट असतात त्यांचे एकदम फास्ट स्पीडमध्ये पुढे जातात, अशी गोष्ट आहे. म्हणजे स्वतःचं प्रदर्शन म्हणा, अजून काय काय म्हणा, दुसऱ्यांना अजून काय काय दुसऱ्यांबद्दल बोलतात, असं ते सगळं चालायलंय. पण जाऊ द्या, उगच काय बोलून काय फायदा नाही, ऐकून घेणारं कोणी नाही या सोशल मीडियावर. असे कितीतरी मोठे क्रिएटर, ते काय क्रिएटर लोक शांत बसलेले आहेत. स्वतःचं सगळं ह्या इथं लावून जुगार, काय म्हणते ते, जुगार आहे जुगार. खरं सांगायले, पैसा गोळा करून कर्ज काढू हे यूट्यूब चॅनलवर लोकांनं लय खर्च केलेला आहे आणि शेवटी त्यांचे यूट्यूब चॅनल बॅन करून टाकलेले आहेत. आपलं काय गेलं बी नाही ना आलं बी नाही, झालं तर झालं, बॅन होऊ द्या. मग काय करावं आता? आपल्या हातात आहे तेवढं आपण करू शकता. एका पॉइंटला जर आपल्या चॅनलवर स्ट्राईक पाडायची ठरवलंय, ह्या लोकांनं स्ट्राईक पाडायची ठरविलंय ना, तर बाबा ठरवा आणि पाडा, करा काय करायचं ती मग शेवटी. असं आहे. पण चुकीचं आम्ही काय नाही केलेलं. चुकीचं काहीच नाही केलेलं. आम्ही कुणाला त्रास दिलेलाच नाही या सोशल मीडियावर, कळलं का? आम्ही कुणाबद्दलच असं काही वाईट केलेलं नाही हो, कधीच नाही. एक मुद्दा बाय मुद्दा जे जगाला आवडतं ते त्याच्यावर मी बोलत होते. असू द्या, जाऊ द्या, बस झालं. काय बोलायचं आणि काय चालायचं, हाशी मजाक. आता बरंच काय काय आहे ह्या सोशल मीडियावर, बरंच काय काय आहे. पण आपल्यावर वेळ आणलाय ना, तर मग बरंच काय काय असण्यावर आपण लक्ष कशाला द्यायचंय, असं आहे. जाऊ द्या, मला बोलताय नाही, दुसरं काही सुद्धा बोलताय नाही. माझं डोकं हॅक झालेलं आहे आणि हे माझ्यासोबत असं का घडायचं होतं, हा विचार मला येतोय. असं नाही की दुसऱ्यांसोबत घडू द्या आणि माझ्यासोबत नाही घडू द्या, नाही. सरसगट नियम सरसगट असायला पाहिजे होता. जसं मी मुद्दे घेऊन येत होते तसे मुद्दे बरेच जण घेऊन येते आणि त्यांना म्हणजे त्यांचे चॅनल ग्रो व्हायले तर की चांगल्या पैकी चालायले तर चालू आहेत. चालू द्या, चांगलं कोणाचंही चांगलं व्हावं, मग काय तर. पण माझं असं नव्हतं करायला पाहिजे होतं. माझं हे तर म्हणणं असणारच आहे ना. मी काय केलं होतं रे बाबांनो, मी काय केलं नव्हतं. मी कोणाला असं म्हणजे असं अश्लील
अश्लील मी काय दाखवलंय का स्वतःचं किंवा दुसऱ्यांचं उचलून माझ्या चॅनलवर? काय सुद्धा नाही. हां, बोलायला तर काय काय बोलत आहेत लोक सोशल मीडियावरच, ह्या यूट्यूब चॅनल खोलून बोलायला काय एक बोलत नाही तर लय 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 अश्लील बोलत येतं. माझं तर काहीच नव्हतं, पण तरी सुद्धा जाऊ द्या, अर्निंग माझी होऊ लागली आणि तिथेच माझं चॅनलनं मार खाल्ला. अर्निंग झाली आणि चॅनल माझं टप्प्यात घेतलं. कळलं का? जोपर्यंत अर्निंग हिशोबात होती ना तोपर्यंत नव्हतं टप्प्यात घेतलं माझं चॅनल. एके अर्निंग माझी भरपूर व्हायला लागली आणि माझं चॅनल नजरेत आलं त्या टीमच्या. आणि त्या टीममध्ये काम करणारे तुम्हाला काय बोलावं र, काय बोलावं तुम्हाला? काय नाही बोलू शकत. तुमच्या हातात आहे, तुम्ही करा. जे वरच्याच्या हातात असतं ना ते वरचा विसरणार नाही कधी. ते बरोबर करतंय. माणसानं किती बी काय बी करू द्या, रणीला आणू द्या, माणसानं वरच्यानं आणू नये. निसर्गानं आपली साथ सोडू नये. बस चला.